श्री शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहत होते. बऱ्याच वेळा त्या दिवशी पार्वतीला आंघोळीला जावे लागले आणि कोणाचाही त्रास होऊ नये म्हणून पार्वतीने हळदीपासून एका मुलाची मूर्ती बनवली आणि त्याच्यात प्राण फुंकले. तिने मुलाचे नाव गणेश ठेवले. श्री गणेश तिच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ होता. तिने अंघोळ करताना त्याला घराचे रक्षण करण्यास सांगितले आणि कोणालाही घरात प्रवेश देऊ नकोस असे सांगितले. तरीही श्री शंकरांनी घरात प्रवेश केला. मात्र श्री गणेशाने बाजूला होण्यास नकार देऊन त्यांना थांबवले. हे आज्ञाधारक बालक कोण आहे हे श्री शंकरांना माहिती नव्हते. म्हणून श्री शंकरांनी आपल्या सैन्याला त्या बालकाचा वध करण्यास सांगितले. पण गणेशाकडे पार्वतीने दिलेली शक्ती होती आणि त्याने शिवाच्या सैन्याचा पराभव केला. श्री शंकरांना राग अनावर झाला आणि त्यांनी गणपतीचा शिरच्छेद केला. जेव्हा पार्वतीने बाहेर पडून मृत शरीर पाहिले तेव्हा तिच्या संतापाची सीमा राहिली नाही. तिने श्री शंकरांना त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून संपूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी दिली. आता ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्यावर विश्वाची जबाबदारी होती. ब्रह्मदेवाने पार्वतीचा क्रोध पाहिला आणि शिवाच्या वतीने माफी मागितली आणि तिला विश्वाचा नाश न करण्याचा सल्ला दिला. पार्वतीने श्री गणेशाला पुन्हा जिवंत केले जावे आणि मुख्य देव म्हणून पूजले जावे ह्या अटी घातल्या. श्री शंकरांना सुद्धा रागाच्या भरात आपण केलेली चूक लक्षात आली आणि त्यांनी पार्वतीची माफी मागितली. त्यांनी आपल्या सैन्याला जंगलात जाण्याचा सल्ला दिला आणि जे कोणी पहिला प्राणी दिसेल त्याचे शिर छाटून आणा असे सांगितले. योगायोगाने ते एका हत्तीला भेटले आणि त्याचे डोके आणले. हे नंतर शरीरावर ठेवले गेले आणि शिवाने त्याला जिवंत केले आणि त्याला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला हे आपल्याला माहीत आहे. आता गणपतीची देवता म्हणून पूजा केली जाते. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.